नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आज पुन्हा एकदा आपण एका नव्या विषयावर बोलणार आहोत. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात तापत चाललेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची भूमिका मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कितपत गंभीर आहे याबाबत आम्ही टिप्पणी करत नाहीये. परंतु मराठा आरक्षणाच्या आडून या दोन्ही पक्षांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा रेटण्याचं ठरवलं आहे, ही त्यांची रणनीती आहे हे मात्र आता स्पष्टपणे समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुस्लिमांनाही आरक्षण मिळालं पाहिजे अशी आग्रही मागणी केलेली आहे. याच्यापूर्वी काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठ्यांसोबत धनगर आणि मुस्लिमांनाही आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली होती. राज्यात जेव्हा एखादा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, एखादा तिढा निर्माण होतो, तेव्हा तो तिढा सुटेल कसा याचा विचार करण्यापेक्षा तो गुंता वाढेल कसा या प्रयत्नामध्ये राज्यातला विरोधी पक्ष असतो. काँग्रेसचे सुद्धा हेच धोरण आहे. सध्या विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झालेले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मराठा आरक्षणाच्या बाबत जी भूमिका आहे ती सर्वश्रुत आहे. ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी आग्रही भूमिका त्यांनी वारंवार मांडलेली आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये या भूमिकेबद्दल ते प्रचंड आग्रही आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणण्याची जी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे त्या मागणीला सुद्धा त्यांचा विरोध आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जर आपण काँग्रेसचं चित्र बघितलं तर आपल्या लक्षात येतं की काँग्रेसमधले जे ओबीसी नेते आहेत त्यांची या मुद्द्यावर भूमिका अत्यंत आग्रही आहे आणि आक्रमक सुद्धा. त्या तुलनेमध्ये जर मराठा नेत्यांची आपण भूमिका पाहिली तर ती अत्यंत सौम्य आणि मुळमुळीत असल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे. काँग्रेसमध्ये जे मराठा नेते आहेत त्यांच्याकडे सत्तेमुळे आलेली संपन्नता आहे. त्याच्यामध्ये सागर सम्राट आहेत, सहकार सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत आणि त्यांचा गोतावळासुद्धा आहे. हे जे नेते आहेत ते भूमी आणि रोजगारापासून वंचित असलेल्या मराठा समाजापासून आपल्याला वेगळं समजतात. गोरगरीब मराठा समाजाचा जो आक्रोश आहे तो या नेत्यांच्या कानापर्यंत कधी पोचलेलाच नाही आहे. या मराठा नेत्यांना जर उपेक्षित मराठा समाजाबद्दल थोडी जरी कणव असती तर गेल्या काही दशकामध्ये मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येने उपेक्षित राहिला नसता आणि गरीबसुद्धा राहिला नसता. या मराठा नेत्यांना आपल्या गोरगरीब बांधवांच्या सोबत उभं राहायला लाज वाटते. आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. या आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार ही मागणी केलेली आहे की मराठा हे कुणबीच आहेत, त्यामुळे सगळ्या मराठ्यांना तुम्ही सरसकट कुणबी म्हणा. मनोज जरांगे पाटील यांची ही जी भूमिका आहे त्याला मिशीला पिळी देऊन बसलेले हे जे प्रस्थापित मराठी नेते आहेत ते अजिबात सहमत नाही आहेत. त्यामुळे तुर्तास जे जे होईल ते पाहावे अशी साळसूद भूमिका घेऊन हे नेते बसलेले आहेत आणि काहीतरी घडेल याची वाट पाहत आहेत. काँग्रेसमध्ये दिग्गज मराठा नेत्यांची संख्या कमी नाही आहे. 2 माजी मुख्यमंत्री आहेत, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरातांसारखे ज्येष्ठ नेते आहेत आणि बाकी अन्य अनेक नेते. तरीसुद्धा हे जे सगळे नेते आहेत त्यांनी अळीमिळी गुपचिळी करून बसलेले दिसतात. मराठ्यांच्या आरक्षणाचा जो लढा आहे तो लढा जर यशस्वी झाला तर त्यानंतर निघणाऱ्या विजययात्रेमध्ये हे नेते निश्चितपणे सहभागी होतील. परंतु मराठा समाजाचा जो संघर्ष आहे आरक्षण मिळवण्यासाठी त्या संघर्षात मात्र या नेत्यांचा कुठेच अतापता दिसत नाही आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे काँग्रेस नेते मराठा आरक्षणाबद्दल अत्यंत सौम्य भूमिका घेऊन बसलेले आहेत तेच काँग्रेसचे नेते मुस्लिम आरक्षणाबद्दल मात्र प्रचंड आग्रही आणि आक्रमक दिसतात. जिथे जिथे संधी मिळेल तिथे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हे नेते आग्रहाने मांडताना दिसतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा या मुद्द्याचा पुनरुच्चार केलेला आहे. नाना पटोले असं म्हणाले की मुस्लिमांमध्ये सुद्धा मागास जाती आहेत, त्यांची जनगणना होणं आवश्यक आहे आणि त्यांनासुद्धा आरक्षणाचा लाभ मिळणं गरजेचं आहे. नाना पटोले जनगणनेचा मुद्दा अत्यंत ठासून का म्हणतायत त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे. बिहारमध्ये जेव्हापासून जातीनिहाय जनगणना झाली त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना साक्षात्कार झालेला आहे की जातीगत जनगणनेचा मुद्दा कदाचित येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला फळू शकेल. त्याच्यामुळे प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यक्रमामध्ये राहुल गांधी हा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडताना दिसतात आणि ते जेव्हा जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडतात तेव्हा लोकांचा कदाचित असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की 6 दशकं या देशावर काँग्रेसची सत्ता होती, 10 वर्ष तर सत्तेची सूत्र थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हातात होती आणि या काळामध्ये जणू कोणी त्यांचा हात धरला होता की जातीनिहाय जनगणना करू नका आणि त्याच्यामुळे राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष अशा प्रकारची जनगणना करू शकले नाही अशा प्रकारचा आव राहुल गांधी आणतायत. काँग्रेस पक्षाला गेल्या 6 दशकामध्ये जे जमलं नाही, झेपलं नाही ते नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्यकाळात करून घ्यावं
अशी बहुधा काँग्रेसची मानसिकता आहे। त्याच्यामुळे त्यांच्या काळामध्ये जे प्रश्न सुटले नाहीत, जे त्यांना करता आलं नाही, ते या सरकारने करावं असा त्यांचा प्रचंड आग्रह असतो। नाना पटोले हे राहुल गांधी यांचे खंदे समर्थक आहेत, त्यांचे चेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाना पटोले यांची वाटचाल झालेली आहे। राज्यामध्ये तब्बल 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि या सरकारमध्ये नाना पटोले यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। सुरुवातीचा काही काळ ते विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर या पदाचा राजीनामा देऊन नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले। त्यांच्या शब्दाला किंमत असताना महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षण लागू करावं अशा प्रकारचे कोणतेही प्रयत्न नाना पटोले यांनी केले असं कोणाच्या ऐकिवात नाही आहे। महाविकास आघाडीच्या सत्ताकाळामध्ये नाना पटोले यांनी मुस्लिम आरक्षणाची भूमिका का घेतली नाही याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये 1999 ते 2014 या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं आणि या काळामध्ये मराठ्यांसोबत मुस्लिमांनाही आरक्षण द्यावं अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु तो निर्णय इतका तकलादू होता की तो उच्च न्यायालयामध्ये टिकू शकला नाही। उच्च न्यायालयाने हा निर्णय उडवून लावला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कायम घटनेचा उदो करत असतात। घटनेच्या गाभ्याला जर धक्का लागला तर येऊ करू तेऊ करू अशा प्रकारचे राग देत असतात। प्रत्यक्षात केंद्रामध्ये काँग्रेसची 6 दशकं सत्ता असताना 100वर घटना दुरुस्त्या झाल्या, घटनेची मनमानी पद्धतीने मोडतोड झाली। यांच्या राजकीय भूमिका सुद्धा घटनेच्या तत्वाला धक्का लावणारे असतात। आरक्षण धर्माच्या आधारावर देता येत नाही असं घटनेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, तरी सुद्धा काँग्रेस नेते वारंवार मुस्लिम आरक्षणाची मागणी करत असतात। वारंवार मुस्लिम आरक्षणाचे तुणतुणं वाजवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, कारण राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने वातावरण तापलेलं आहे आणि या तापलेल्या तव्यावर मुस्लिम आरक्षणाची पोळी सुद्धा भाजून घ्यावी असा हा प्रयत्न आहे। मुस्लिमांना आरक्षण मिळालं काय न मिळालं काय, किमान मुस्लिमांची सहानुभूती तरी पदरात पडेल आणि त्याचा परिणाम आपल्या राजकीय यशावर होईल असं हे सरळ सरळ गणित आहे। गेल्या 2 वर्षात राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झाली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 महत्त्वाचे पक्ष फुटले, त्यामुळे राज्यामध्ये आता प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे। कोणाच्याकडे किती शक्ती आहे, कोणाच्याकडे किती ताकद आहे याचा अंदाज येत नाही आहे। काही काळापूर्वी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी झलक पाहायला मिळाली, परंतु खरं शक्ती परीक्षण मात्र महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये होणार आहे आणि या निवडणुकांमध्ये मुस्लिमांची मतं आपल्या पारड्यात पडावी याच्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा खटाटोप सुरू आहे, कारण मुस्लिमांची मतं ही त्यांच्या दृष्टीने हक्काची मतं आहेत। या संपूर्ण मुद्द्यावर काँग्रेसची जी एकूणच भूमिका आहे त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ना मराठा आरक्षणाआधी सुरू असलेल्या संघर्षाशी ना मुस्लिमांच्या भल्याशी काँग्रेसचे घेणं देणं आहे। काँग्रेसचे घेणं देणं फक्त रणनीतीशी आहे आणि त्यांच्या राजकीय समीकरणाशी आहे। परंतु मराठा समाजापर्यंत एक मेसेज निश्चितपर्यंत पोहोचलेला आहे की आपण जो संघर्ष करतोय त्या संघर्षापासून काँग्रेसचे प्रस्थापित मराठा नेते पूर्णपणे अलिप्त आहेत आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये एक रोषाचं वातावरण आहे। आगामी निवडणुकीमध्ये मुस्लिमांची मतं काँग्रेसला मिळतील की नाही हा महत्त्वाचा प्रश्न नाहीच आहे। महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मराठा समाज काँग्रेसच्या पारड्यात मतदान करणार का। न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।